विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था व ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झालाय। सोहळ्याचं यंदा 15वं वर्ष असून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर स्मिता इंदुलकर, समाजरत्न डॉक्टर नानाजीबाई ठक्कर, समाजसेवक महेंद्र जैन, महाजनवाडी ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साजिद खाकी यांनी, भाई सोनवणे, शरद भेलसेकर, अनवर मेमन, जाहिरशाह खान, शशी अग्रवाल, आशा खाडे, गीतांजली तांबे, फुरखान सैफी, अजय पवार, समीर नाईक, चेतन मुनगेकर, वरुण मानकामे, हितेश नागरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे। यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, समाजसेवक, समाजसेविका तसेच ठाणेकर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात। भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो। आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे। इथला जातीय, धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहो, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील पाचपकाडी येथील टाटा मोटरच्या हेरिटेज मोटर शोरूममध्ये
टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन टाटा कर्व लॉन्च केली आहे। या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय। लॉन्चिंग समारंभाला टाटा मोटरच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन रावराणे, चेतन ठक्कर, बिपिन उपाध्याय, निवेदिता सिंग, प्रशांत साहू, अविनाश नागरानी, दुर्गा प्रसाद सेमवाल यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाटा कर्व ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली इलेक्ट्रिक कार असून या वाहनात 580 किलोमीटर प्रति चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी बसवण्यात आली आहे। या गाडीची बॅटरी क्षमता आणि आकर्षक डिझाईनमुळे ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच लांब अंतराच्या प्रवासासाठीही उपयुक्त ठरणार आहे। यात विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेवर भर देण्यात आलाय। लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या टाटा मोटरचे झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन रावराणे, चेतन ठक्कर यांनी या गाडीबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत। टाटा कर्वचे लॉन्चिंग केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय असं त्यांनी सांगितलंय। टाटा मोटर्सने सध्या जागतिक स्तरावर आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पर्यावरण स्नेही आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहनांच्या निर्मितीकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय। आमदार संजय केळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई तसेच हेरिटेज मोटरचे सुरेंद्र उपाध्याय यांनी आपल्या भाषणात टाटा कर्वच्या लॉन्चिंग बाबत समाधान व्यक्त केलंय आणि ठाण्यातील ग्राहकांसाठी ही गाडी एक चांगला पर्याय ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय। टाटा मोटरचे हे पाऊल भविष्यातील वाहतूक साधनांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे। आज टाटा मोटर्सच्या नवीन गाडीचं लॉन्चिंग झालंय। याचे जे हेरिटेज मोटर्स म्हणून शोरूम आहे त्या ठिकाणी ही जी नवीन गाडी आहे टाटा कर्व ही एक वेगळी आगळी त्याचं डिझाईन केलेलं आहे। इलेक्ट्रिकवर चालणारी म्हणजे पर्यावरण पूरक अशी गाडी टाटा मोटर्सने समोर आणली आहे की जी 580 किलोमीटर एकाच रेंजमध्ये जाते। जी काही त्याचं चार्जिंग केल्यानंतर म्हणजे इथून गोव्यापर्यंत चार्जिंग करायची गरज नाही साधारणपणे, अशा प्रकारचं अतिशय उत्तम डिझाईन असलेली ही गाडी लॉन्च होते। मला खात्री आहे की पर्यावरण पूरक गोष्टींची खूप गरज आहे आणि टाटाने ही त्याच्यामध्ये पर्यावरणाला मदत करण्याच्या दृष्टीनेच एक प्रकारे ही मोटर ही कर्व गाडी आणलेली आहे। मी आवाहन करेन की निश्चितपणे अशा इलेक्ट्रिक गाड्यांचा आपण वापर करायला पाहिजे आणि ही गाडी जी आहे ती एक आगळी वेगळी आहे, त्याचं डिझाईन वेगळं आहे आणि निश्चितपणे ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांनी अवश्य ही टाटा कर्व गाडी घ्यावी आणि पर्यावरणाला देखील मदत करावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या टीबी मुक्त भारत अभियानच्या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 ने ठाणे हे टीबी मुक्त शहर बनवण्याच्या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेला सहकार्य केलंय। रोटरीने क्षयरोगाच्या रुग्णांसाठी निक्षय मित्र बनण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत भागीदारी केली आहे, ज्यामध्ये 500हून अधिक क्षयरोग रुग्णांना पोषक आहाराचं किट प्रदान करणं, उपचारादरम्यान त्यांचं आरोग्य सुनिश्चित करणं याचा समावेश आहे। रोटरीच्या या सामाजिक सेवेसाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत, जे त्यांच्या प्रकल्पांमध्ये वर्षभर योगदान देतात। या प्रयोजकांप्रती कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी
आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांनी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात संगीतमय मैफिलीचं आयोजन केलं होतं। या मैफिलीमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक जशन भूमकर यांचा सहभाग होता। त्यांनी सादर केलेल्या अनेक गझल, हिंदी गाणी आणि शास्त्रीय संगीताच्या महफिलीने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली। जशनने गझल आणि संगीताच्या इतर प्रकारांमध्ये एक विशेष स्थान प्रस्थापित केलंय। एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्याचं नाव संगीत क्षेत्रात गाजलंय। जशनने आपल्या विविध शास्त्रीय, सुफी आणि गझलच्या कलाकृतींना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी संगीत संध्याचा मनमुराद आनंद लुटलाय। या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांनी रोटरी परिवार आणि समाजाच्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत। रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या अध्यक्षा डॉक्टर सोनल बांगडे यांनी निक्षय मित्र कार्यक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रायोजकांचे आभार मानले आणि क्लब वर्षभर विविध सामुदायिक प्रकल्प सुरू ठेवेल अशी ग्वाही दिली आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी म्हणाले की सर्व्हिस अबोव्ह सेल्फ या रोटरीच्या ब्रीदवाक्यासाठी ते काम करत राहतील आणि सर्व रोटरीयांना विविध परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं है। ये आज का प्रोग्राम बेसिकली हमारा क्या जो है टीबी मुक्त इंडिया का आह्वान है जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, उसके बारे में हम लोग ये थोड़ा सा सहयोग कर रहे हैं कि थाना के अंदर 4000 पेशेंट ऐसे हैं जो अटेंडेड नहीं है, जिनको टीबी के लिए न्यूट्रिशन फूड नहीं मिलता है। तो रोटरी ने उसमें से 1500 पेशेंट्स को अडॉप्ट किया है और जिसमें से हमको 400 पेशेंट्स का ऑलरेडी डोनेशंस आ चुका है हमारे रोटरी की तरफ से, और हम एक प्रयास कर रहे हैं इस फंड रेजिंग के जरिए कि बाकी लोग भी इस अभियान से जुड़े। आह्वान यही है कि जितने ज्यादा से ज्यादा नागरिक जुड़ सकेंगे उस अभियान को, जो टीबी मुक्त का हमारे माननीय प्रधानमंत्री जी का जो आह्वान है, उस आह्वान को हम जितनी जल्दी, उसके किन्होंने आह्वान दिया है कि 2025 तक हमको इसको टीबी मुक्त भारत बनाना है। तो टीबी मुक्त भारत बनाने के लिए हमने हमारा जो एरिया है, थाना एरिया है, थाना डिस्ट्रिक्ट है, थाना डिस्ट्रिक्ट को हम प्रयास करेंगे 2025 तक हम उसमें भी सहभागी हो सके। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई व युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली 146 विधानसभा क्षेत्र ओवळा माजीवाडा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून कासारवडोली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय। आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। यावेळी आरिफ वरेकर, कलीम चौधरी, जयश्री शर्मा, वसंती शिंगे, रंजना चिकणे, योगिता मुकादम, रविता शिंगे, लेना गवळी, स्वप्नील सातपुते, आयुष पटेल, बादल आदे, नरेंद्र मोरे, स्वप्नील डोके, कालिदास, जितेश पाटील, आकाश पगारे, सिद्दीक शेख, प्रवीण रेड्डी, विकी कांबळे तसेच अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश पार पडलाय। यावेळी जितेंद्र आव्हाड यांची काम करण्याची पद्धत, त्यांची असलेली निष्ठा याला प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। मी आरिफ वरेकर, कासारवडोली घोडबंदर रोड, आव्हाड साहेबांच्या, जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांत भोईर यांच्या सोबत आम्ही 100 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आम्ही सामील झालो आहोत। नमस्कार, मी श्रीकांत देवीदास भोईर, 146 विधानसभा क्षेत्र अध्यक्ष। आज आपण पाहू शकता, आज राष्ट्रवादीवर असणारं प्रेम, आव्हाड साहेबांवर असणारं प्रेम हे सगळ्या घोडबंदर रोड मध्ये दिसून येतोय आणि या घोडबंदरच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रत्येक टायमाला आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहे। तेच आज माझे कार्यकर्ते, आज नवीन कार्यकर्ते सगळे माझ्या पाठीमागे उभे आहेत आणि त्याला जोर देण्याचं काम आज आरिफ वरेकर झाले, भोला झाले, हे असे सगळे कार्यकर्ते, महिला, जयश्री झाली, महिला पण आलेल्या आहेत। त्यांनी या लोकांनी सगळ्यांनी पाठबळ देऊन आज खरंच चांगलं एक कार्य करण्याचा मार्गी लावते। सांगू इच्छितो का 100 ते 150 लोकांचा इथे प्रवेश झालेला आहे। आता तुम्हाला इथे दिसतात, पण आज बाहेर पण उभे आहेत आमचे कार्यकर्ते सगळे। आणि आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला जी मजा येते ती दुसरी कुठे मजा नाही आहे याच्यामध्ये। आणि खरंच जे खऱ्या कार्यकर्त्यासाठी कोणी उभे असतील वारंवार, ते असं आमचे सन्माननीय आव्हाड साहेब। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी।
विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.